नमस्कार मित्रांनो, मी दिगंबर कुलकर्णी त्रिबोध परिवारामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. घेऊन आलो आहे आपला आवडता शेअर मार्केटचा लेखाजोखा. मागील 2 आठवडे काही बिझी शेड्यूलमुळं आपल्यासमोर येऊ शकलो नाही, पण या आठवड्यात खास आलो आहे. आपल्यासोबत बऱ्याच गोष्टीची चर्चा करायची होती. मागील 2 आठवड्यात आपल्या सर्व शेअर्सनं अतिशय छान परफॉर्मन्स केलं आणि या आठवड्यातही आपल्यासाठी छानसे असे 3 परत चांगले शेअर्स घेऊन आलेलो आहे की जे आपल्याला छानशी कमाई करून देऊ शकते. निफ्टी बघता बघता 15,800 होऊन आता 18,000च्या जवळ आलेलं आहे. वन वे तेजी. 1-2 वेळेस 100-200 पॉईंटचं करेक्शन सोडलं तर निफ्टीमध्ये सेलिंग प्रेशर हे मागील जवळपास 1-1.5 महिना आपल्याला बघायला भेटलं. काय कारण आहे? एक तर 1 सप्टेंबरपासून आता जे एक्सपोजरचा जो रूल आहे तो जवळपास संपुष्टात आलेला आहे आणि 100% झाला. त्यामुळं आत्तापर्यंत जे शॉर्ट सेलर होते त्यांना जे ॲडव्हान्टेज भेटायचा तो ॲडव्हान्टेज आता मार्केटमधनं कमी झाले. आणि जसं आपण या आधीच्या व्हिडिओत ठासून सांगितलं होतं की रिटेल गुंतवणूकदाराचा मार्केटकडचा जो ओढ आहे गुंतवणूक आहे ते अतिशय स्मूथली चालू आहे. ते कोणतंही छोटं करेक्शन दिसलं की तिथं त्या आपला पैसा इन्व्हेस्ट करायला किंचितही मागे पुढे पाहत नाही. आणि त्यांच्या या ॲटिट्यूडमुळं मोठे मोठे गुंतवणूकदारसुद्धा त्यांना रिस्पेक्ट करतात. FII असो, DII असो. आपण बघायला गेलं तर ग्लोबल मार्केटमध्ये बऱ्यापैकी करेक्शनसुद्धा मधल्या काळात आपल्याला बघायला भेटलं. खूप वीक होते ग्लोबल मार्केट, तरीही त्याचा प्रभाव आपल्या भारतीय मार्केटवर किंचितही होताना बघायला भेटलं. उलट थोडंसं पॅनिक करेक्शन जिथं आलं तिथं आपल्याला खरेदी होताना मार्केटमध्ये बघायला भेटली. आणि ही वन वे तेजी आता जवळपास निफ्टीला 18,000च्या जवळ घेऊन आली. सेन्सेक्सनं शुक्रवारी 60,000चा अतिशय महत्त्वपूर्ण टप्पा टच केला आणि पार केला. क्लोजिंग पण त्याच्यावर दिली. अतिशय स्मूथली अशा पद्धतीनं आपण मागील काही आठवडे मार्केट पाहतो. आता जवळपास सप्टेंबरच्या आपण शेवटच्या आठवड्यात आहोत. मंथली एक्सपायरी आहे या आठवड्यात आणि त्यानंतर ऑक्टोबर महिना सुरू होतो. म्हणजे फायनान्शियल इयर 2021-22चे पहिले 2 क्वार्टर 2 तिमाही हे संपलेले आहेत आणि आता सुरू होतं 3री तिमाही. आता ऑक्टोबरच्या 2ऱ्या आठवड्यापासून जवळपास सर्व फायनान्शियल कंपन्यांचे निकाल यायला सुरू होतील क्वार्टर 2चे. आणि IT कंपनीपासून अर्थातच त्याची सुरुवात होईल. इन्फोसिसचे येतील, टेकचे येतील, HDFC बँकेचे येतील आणि HCL टेक वगैरे या सर्वांचे रिझल्ट आपल्याला ऑक्टोबरच्या 2ऱ्या आठवड्यापासून ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हा महिना आपल्याला बघायला भेटू शकतो. आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात MPCची मीटिंगही होईल. इंटरेस्ट रेटबद्दल रिव्ह्यू पण होईल. ती पण महत्त्वपूर्ण आहे. पण या सर्व गोष्टीपूर्वीचा हा आपला शेवटचा आठवडा आहे आणि मार्केट इथून आता फक्त निफ्टीला 18,000 टच करणं तर केवळ 150 पॉईंट आहे ती एका दिवसातही निफ्टी टच करू शकते. पण त्याही पुढच्या तेजीला थोडं रिस्ट्रिक्शन यायला हवं असा माझा वैयक्तिक अंदाज आहे आणि निफ्टी इथं कुठंतरी थांबायला. आता ही तेजी आहे, ही जी तेजी आहे ती खरंच वन वे तेजी आहे का त्याला काही बेसिक कारणं आहेत का? कारण कोरोनाच्या काळात मार्केट एवढ्या मोठ्या प्रमाणात खाली पडल्यानंतर मार्केट ज्या पद्धतीनं फक्त नुसतं रिकवर झालं नाही तर त्याही पुढे गेन दिलेला आहे. प्री कोविडच्या आधीचा जो 12,000चा निफ्टीचा ऑल टाईम हाय होता तो तोडून आपण त्याच्या 50% पुढे आलेलो आहोत. जवळपास 18,000च्या आसपास निफ्टी आलेला आहे. तर यामागं खरंच काही बेसिक कारणं आहेत का? आपली इकॉनॉमिकची जी परिस्थिती आहे ती खरंच चांगली आहे का? पण मित्रांनो, शेअर मार्केट जे विचार करतं ना हे भविष्यातल्या अशा गोष्टींचा विचार करतं की अशा काही घटना आहेत ज्या आज घडत आहेत त्याचा भविष्यात अतिशय चांगला पॉझिटिव्ह परिणाम होतो.
अशी एक मागच्या 1-1.5 वर्षातली अतिशय म्हणजे त्याच्याही आधी झालेली, पण ह्या कोविड काळामध्ये जे दळणवळणाचं काम आहे, रस्ते बांधकामाचं जे काम आहे, ते आपलं अतिशय खूप स्मूथली आणि खूप प्रचंड वेगानं वाढत आहे. आणि ते काम कोण करते अर्थातच आपल्याला माहिती. गडकरी साहेबांचा जो कामाचा आवाका आहे तो किती प्रचंड आहे आपण पाहू शकतो. आणि हे संपूर्ण भारतामध्ये अतिशय प्रचंड वेगानं होणारं जे दळणवळण आहे, हा एक इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमधला असा एक पॉईंट आहे की जे तुमचं अर्थचक्र अतिशय फास्ट करतं, अतिशय स्पीडली नेतं. आणि त्यासाठी तुमच्याकडे दळणवळणाची जी सुविधा आहेत त्या प्रॉपरली पाहिजे. आणि रस्ते वाहतुकीमुळं येणारा काळ हा भारतीय अर्थव्यवस्थेला अतिशय खूप पुढे घेऊन जाणार आहे. आणि त्यामुळंच सर्व गुंतवणूकदाराचा, मोठे मोठे गुंतवणूकदार असो की त्यांचा सपोर्ट हा शेअर मार्केटमध्ये आपल्याला बघायला भेटत आहे. आणि हे आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे. तर त्यामुळं आता काय आहे की या लेवलला आपण बरेच तज्ज्ञ ओरडतात की ओव्हरब्रॉड झाले मार्केट, कधीही खाली येऊ शकतं. तर आता इथून पुढे आपण फक्त एक काळजी घ्यायची. निफ्टी, मी आपल्याला निफ्टीच्या बाबतीत सांगतो की निफ्टी जर 500 पॉईंट खाली आला या लेवलला, कधी 200 पॉईंट आला, कधी 300 पॉईंट आला, असं करत करत जर तो 500 पॉईंटच्या खालीही जाऊ लागला तर तिथं सावधगिरी बाळगायची, अन्यथा आपण घाबरायचं नाही. मार्केट याही पुढे जाणार आहे आणि बुल रन हा पुढील 2 ते 3 वर्ष हा चालूच राहणार. त्यामुळं तो कुठेही थांबणार नाही. एखादं करेक्शन जरी आलं, आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली की एखाद दुसरं करेक्शन जरी आलं तरी मार्केट हे कुठेही जाणार नाही. परत आपल्याला बुल रनमध्ये, तेजीमध्ये पुढे जाताना मार्केट आपल्याला बघायला भेटतं. तर त्यामुळं ते एक लक्षात ठेवा की कुठेही जर निफ्टी 500 पॉईंटपेक्षा जर खाली जात असेल, क्लोजिंग देत असेल, तर तिथं थोडी सावधगिरी बाळगायची आणि आपल्या जे शेअर्स प्रॉफिटमध्ये आहेत ते बुक करून आपला पैसा फक्त आपल्या हातात ठेवायचा. म्हणजे परत एखादी चांगली संधी भेटली तर गुंतवणूक करण्यासाठी, याशिवाय घाबरण्याचं कोणतंही कारण नाही. त्यामुळं हा शेवटचा आठवडा आहे. यामध्ये फक्त मंथली जे फ्युचर ऑप्शनचे कॉन्ट्रॅक्ट आहेत ती एक्सपायरी सोडली तर या आठवड्यात विशेष काही अशा डेव्हलपमेंट नाही. निफ्टीचा जो क्लोजिंग होता शुक्रवारचा तो 17,853 रुपये 20 पैशाचा. आता त्या निफ्टीसाठीच्या काय लेवल राहतील ते आपण पाहू. पहिला जो सपोर्ट आता निफ्टीला भेटणार आहे तो 17,760चा. दुसरा सपोर्ट हा 17,680चा आणि तिसरा सपोर्ट हा 17,590चा. तर वरील लेवलला आता पहिला जो रेजिस्टन्स आहे निफ्टीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे तो म्हणजे 17,940. एकदा का 17,940 निफ्टीनं सस्टेन केला, त्याच्यात एक अर्धा तास जरी स्थिरावला तर आपल्याला अतिशय फास्ट गतीनं 18,000ची लेवल बघायला भेटू शकते. आणि दुसरा जो रेजिस्टन्स राहील निफ्टीसाठी तो 18,040 आणि तिसरा रेजिस्टन्स 18,130चा या आठवड्यासाठी निफ्टीमध्ये बघायला भेटू शकतो. म्हणजे या आठवड्यात जर एखादी काही निगेटिव्ह न्यूज मार्केटमध्ये येऊन ढासळली नाही, येऊन हिट झाली नाही, तर मार्केट हे निफ्टी 17,590 ते 18,130मध्ये आपल्याला वरखाली होताना बघायला भेटू शकतो. आता ही मी निगेटिव्ह न्यूज म्हटली तर कधीही काही होऊ शकतं. आपल्या शेजारचं राष्ट्र अतिशय एक अशा प्रचंड मानसिक याच्यामध्ये आहे, दबावात आहे. पाकिस्तानबद्दल आपण बोलत आहोत आणि की कधीही त्यांना एक काय म्हणायची खुमखुमी सुचू शकते आणि त्या पद्धतीनं युद्धासाठी जसं त्यांनी UN पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी बोलत बोलत धमकी दिली की युद्ध होऊ शकतं आणि त्या पद्धतीनं तिथं चालू असणाऱ्या ज्या घडामोडी आहेत, जर अशी काही परिस्थिती घडली तरच मार्केटमध्ये करेक्शन मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला भेटू शकतं, अन्यथा नाही. बँक निफ्टी मागील आठवड्यात
जो या आठवड्यापूर्वीचा क्लोजिंग होता आणि मागील आठवड्याचं क्लोजिंग अतिशय सेम आहे. बँक निफ्टीनं ऑल टाईम हाय टच केला, पण त्याही पुढे जो परफॉर्मन्स बँक निफ्टीमध्ये आहे तो अद्यापही बघायला भेटत नाही आणि तो पुढील काही आठवडे अजून आपल्याला बघायला भेटणार नाही. पण जसजसे काही महत्त्वपूर्ण आणि दिग्गज बँकांचे रिझल्ट यायला लागतील त्या पद्धतीने आपल्याला बघायला भेटेल. तर या आठवड्यासाठी बँक निफ्टी 36,710 ते 38,980 या दरम्यान आपल्याला वरखाली होताना बघायला भेटेल. म्हणजे 39,000ची लेवलसुद्धा बँक निफ्टीमध्ये आपल्याला बघायला भेटू शकते. तर सेलिंग प्रेशर आलं तर तो परत एकदा 37,000 ब्रेक करून 36,710पर्यंत खाली गेलेला आपल्याला बघायला भेटू शकतो. मित्रांनो, या आठवड्यासाठी आपल्यासाठी छानसे असे 3 शेअर्स घेऊन आलो आहे की जे आपल्याला छानशी कमाई करून देऊ शकतील. ज्यामधील पहिला शेअर आहे UPL लिमिटेडचा, ज्यासाठी मी बाय रिकमेंडेशन करतो आहे आपल्याला 720ला. स्टॉप लॉस स्ट्रिक्टली वापरायचा आहे 693चा आणि त्याचे जे 3 टार्गेट आहेत, पहिलं टार्गेट आहे 749 रुपये, दुसरं आहे 771 रुपये आणि तिसरं आहे 794. UPLमध्ये आपल्याला आगामी आठवड्यात अतिशय छानशी मुवमेंट बघायला भेटू शकते. मित्रांनो, आता दुसरा एक शेअर घेऊन आलो. या शेअरचे यापूर्वी आपण जवळपास 130 रुपयापासून आपण रिकमेंडेशन काढले, त्यांना आता तो 200 रुपयाच्या आसपास येऊन पोचला आहे. मी बोलत आहे BEL आपण बाय करू शकता 207 रुपयाला. स्ट्रिक्टली स्टॉप लॉस वापरायचा 191 रुपयाचा आणि त्याचे जे 3 टार्गेट राहतील, पहिलं टार्गेट आहे 216 रुपये, दुसरं टार्गेट आहे 222 रुपये आणि तिसरं टार्गेट आहे 229 रुपये. आणि आता शेवटचा IDFC फर्स्ट बँक, ज्यासाठी मी बाय रिकमेंडेशन करतो आहे आपल्याला, जी सध्याचा शुक्रवारचा क्लोजिंग आहे 47 रुपये, त्याच्या आसपास आपण खरेदी करायला काही हरकत नाही. स्टॉप लॉस स्ट्रिक्टली वापरायचा 41 रुपयाचा आणि त्याचे अतिशय छान असे 3 टार्गेट आहे 56 रुपये, 60 रुपये आणि 64 रुपये. आगामी काळात आपल्याला या तिन्ही शेअर्समध्ये अतिशय छानशी कमाई झालेली बघायला भेटू शकते. मित्रांनो, याशिवाय आता जसे आपण मागील आठवड्यात इन्फोसिस सुचवला होता आणि त्यांनी परफॉर्मन्स केला, तर काही शेअरला अतिशय आपण एका आठवड्या किंवा 2 आठवड्याच्या पिरियडनं त्याच्यात ट्रेड करता त्यापेक्षा जास्त व्ह्यू बघा. की मी मागील आठवड्यात ज्यावेळेस आपल्याला टेलिग्रामला या आठवड्यासाठी शेअर सुचवले होते, त्यावेळेस टार्गेट देताना अतिशय मोठे दिले होते आणि त्यामागचा हेतूच हा होता की केवळ 1 आठवड्यात ते टार्गेट अचीव होतील असं नाही, पण लागतील, त्याला 2-3 आठवडे लागतील, पण अतिशय छानसं असं रिटर्न आपल्याला त्याही शेअर्समध्ये बघायला भेटेल. म्हणून जे मागील आठवड्यात जे आपण काही शेअर सुचवले होते ते जर आपण अजूनही होल्ड केले असेल तर होल्ड करा. जसं आता Q2चे रिझल्ट चालू होतील, यायला लागतील. इन्फोसिसचा जवळपास माझ्या अंदाजानं 12 ऑक्टोबरच्या आसपास त्याचे निकाल येतील. त्याची डेट पण जवळपास डिक्लेअर झालेली आणि हळूहळू सर्व दिग्गज कंपन्यांचे निकाल यायला लागतील आणि त्याच्यात आपल्याला त्याआधी इन्फोसिस हा जवळपास 2100च्या आसपास जायला काहीही हरकत नाही. तेवढी त्याची कॅपॅसिटी पण आहे आणि त्याची आत्तापर्यंतची हिस्ट्री पण आहे. त्यामुळे असे चांगले शेअर जे आहेत त्याच्यामध्ये प्रॉफिट बुक करण्याची घाई करू नका आणि त्यांच्यावर अतिशय विश्वास ठेवा, ते तुम्हाला अतिशय छानशी कमी करून. तर मित्रांनो, या आठवड्यासाठी आपण इथंच थांबूया. आपला निरोप घेतो. धन्यवाद.